आज तर आपल्याला उलटी येता येता राहिली सगळं खाल्लेलं उमदाळून आलं होतं. तर इकडं फौजी साहेब कामानिमित्त चाललेले होते संगमनेरला. मग पटपट त्यांचे डॉक्युमेंट्स वगैरे काढून दिले. स्कूटीचं पण थोडस काम करायचं राहिलेलं होतं बरं का. मग त्यांना बोललं की स्कूटीच घेऊन जा आणि तिचं पण व्यवस्थित काम करून आणा. त्यानंतर म्हटलं इकडं आपलं काल लावलेल्या भिमुगाला तरी पाणी देऊन घ्यावं. सगळे वाफे व्यवस्थित भरून घेतले आणि गेले बाबा डोंगळ्याच्या वावरात मेथीची भाजी आणण्यासाठी. भाजी तर असली कवळी होती ना की बस. आता आपल्याला काय मेथीची भाजी आवडत नाही बर का, पण मग फौजी साहेबांना आवडतीये. मग म्हंटल चालतंय. इकडं फौजी साहेब पण आले होते बर का तोपर्यंत घरी. मग झोमलो बाबा लगेच झाडांची कटिंग करायला. आपल्याला काय असलं काम जमत नाही बर का, पण आपलं चालू होतं त्यांच्या मागे मागे फिरायचं काम. कटिंग वगैरे करून झाली आणि फौजी साहेब मुलांना आणायला गावामध्ये गेले. मग म्हंटल मांजरांचं दूध वगैरे तरी तापून ठेवावं. आता येथे आपल्याला काही सुरी वगैरे सापडाना. मग फोडलं बाबा तोंडानेच पॅकेट. त्यानंतर लक्षात आलं की फौजी साहेबांनी मांजरांसाठी खाद्य वगैरे आणलेलं होतं. मग म्हंटल मांजरांना देऊन तरी बघावं, आपण नाही असलं काही आणलं बाबा कधी. आता ते पॅकेट फोडलं आणि असला खराब स्मेल आला ना की बस. त्याला तर मांजरांनी पण खाल्लं नाही बाबा. त्यानंतर सगळे भांडे वगैरे व्यवस्थित लावून दिले आणि संध्याकाळचा स्वयंपाक करायचा होता. पण म्हंटल आधी क्रिसला स्टडी वगैरे द्यावं, म्हणजे स्वयंपाक होईपर्यंत त्याचा स्टडी तरी होईल. एवढा स्टडी आपण आपल्या उभ्या आयुष्यात केला नव्हता जेवढा मुलांचा घ्यायला लागतोय. आता काम पण सगळं आवरलं होतं बर का आणि जेवण वगैरे पण झाली होती आणि फौजी साहेबांची तब्येत पण थोडी बरोबर वाटत नव्हती. मग म्हंटल आलं वगैरे टाकून पाणी तरी गरम करावं. आता दोघांचा पण घसा दुखत होता बर का आणि आलं वगैरे टाकून पाणी पिलेलं चांगलं असतं म्हणून दोघं पण गरम पाणी करून पिलो.